सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंग धाराशिव येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर यांच्या वतीने नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शिक्षक वर्ग व 100 विद्यार्थी हजर होते। त्यांना गांजा, अफू, ड्रग्ज यांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। हा कार्यक्रम अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर DYSP साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षका गीता बगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे व दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे यांनी मार्गदर्शन केले आहे। आपल्याकडे भागात अशी सोय नाही। आपल्याकडे गांजा आणि एमडी दोन पदार्थ जास्त चालतात। गांजा आणि एमडी एक आहे स्वस्त, एक आहे महाग। नैसर्गिक पदार्थ जेवढे आहेत ते सगळे स्वस्त आहेत, उत्पादित पदार्थ जेवढे आहेत ते सगळे महाग आहेत। एमडी आपल्याकडे तो प्रकार चालू आहे सध्या एमडीचा। एमडी तुझा विषय आला होता, आपण एक वर्षभर त्या विषयाला ऐकलं, व्हिडिओमध्ये बघितलं असं, कुठे इंस्टाग्राम बघितले असल्या एमडी प्रकार। आता विद्यार्थीच का, कारण विद्यार्थ्यावर ह्या वयात आपला संस्कार आणि शिक्षण ह्या वयात जे रुजतं तेच पुढं टिकतं। म्हणजे युवा पिढी त्याच्याकडे अट्रॅक्ट जास्त व्हायला लागली। तो प्रकार काय, पिक्चरमध्ये दाखवणारा प्रकार आहे काय, आता इंस्टा रील्स येतात, व्यसनाच्या व्यसनाधीश जे आपण म्हणतो, आपला माइंड त्या गोष्टीला सगळ्यात फास्ट। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून